तळ कोकणातील 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे आणि आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे। अतुलजी, बघितलं तर अक्षरशः रान पिंजून काढावं अशा पद्धतीनं शिवसेना महाविकास आघाडीच्या माध्यमातून विनायक राऊत यांचा प्रचार जो आहे तो करताना आपल्याला दिसून येत आहे। काय सांगाल, कशा प्रकारे तुम्हाला मतदारांचा प्रतिसाद मिळतोय? आदरणीय राऊत साहेब हे शिवसेना पक्षाचे निष्ठावंत तर आहेतच, पण त्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे। ते महाराष्ट्राचे संपूर्ण शिवसेना पक्षाचे सचिव आहेत। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी संघटना बांधलेली आहे। संघटन कौशल्य असल्यामुळे या मतदारसंघ अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी बांधलेला आहे। या मतदारसंघामधली जनतेची गोरगरिबांची कामं ही त्यांनी मार्गी लावलेली आहे। वैयक्तिक कामं लोकांची केलेली आहेत। त्याच्यामुळे जो लोकांमध्ये उत्साह आहे विनायक राऊतांबद्दल, हे सर्वसामान्यांचा हक्काचा माणूस म्हणून विनायक राऊत साहेबांकडे पाहिलं जातं। राऊत साहेब हे सर्वसामान्यांसाठी काम करत आलेले आहेत, जनतेचे प्रश्न सोडवत आलेले आणि केंद्राच्या प्रश्नांची जाण आहे की केंद्रामध्ये ज्यावेळेला आपण प्रतिनिधी म्हणून जातो तेव्हा काय कामं केली पाहिजेत। कारण राऊत साहेबांनी तळागाळातून काम केलेलं आहे। पहिले ते मुंबई महापालिकेचे नगरसेवक होते, त्याच्यानंतर ते आमदार होते, त्यानंतर ते पुन्हा विधान परिषदेवर आमदार गेले, त्यानंतर ते खासदारकीला उभे राहिले। त्या सर्व टप्प्यातून वर आल्यामुळे प्रत्येक प्रश्नाची त्यांना जाण आहे। कुठल्या सभागृहामध्ये कुठला प्रश्न सोडवला गेला पाहिजे, कुठल्या सभागृहात कुठला प्रश्न मांडला पाहिजे। त्याच्यामुळे या भागातले जे केंद्राच्या अखत्यारीतले प्रश्न आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी त्याला न्याय दिलेला आहे, न्याय देत आहेत। मग तो कोल्हापूर रेल्वे मार्ग असेल, कोकण रेल्वेचा प्रश्न असेल, किंवा आपल्या केंद्राच्या अखत्यारीत असलेले मोबाईलचे टॉवरच्या यंत्रणा असतील, तर या सर्वाला चांगल्या प्रकारे न्याय दिलेला आहे। हायवेचा असेल, तुमचा नॅशनल हायवे आहे, तर ह्या सर्वामध्ये त्यांची भूमिका ही महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे। आणि कोकणाच्या सर्वांगीण विकासाचं एकच ध्येय त्यांनी उराशी बाळगलेलं आहे। 2 वेळा जनतेने जे त्यांना अमाप प्रेम दिलं आणि त्या बदल्यात त्यांनी जी सेवा केली, ह्या भागातले जे काही स्थानिक प्रश्न असतील ते सुद्धा सोडवण्यासाठी त्यांनी पक्षाच्या माध्यमातून जे स्थानिक आमदारांचा निधी असेल की नाही विधान परिषदेच्या सदस्यांचा निधी असेल, तो आणूनसुद्धा या भागातल्या लोकांची प्रश्न सोडवण्याचा त्यांनी नेहमीच प्रयत्न केलेला आहे आणि त्याला न्याय दिला आहे। पंतप्रधान सडक योजना असतील, मुख्यमंत्री सडक योजना असतील, ह्या सगळ्या जास्तीत जास्त मंजुरी ही विनायक राऊत साहेबांच्या माध्यमातून या 2 जिल्ह्यात आलेली आहे। हे सर्व करत असताना संघटना म्हणून जे काही महाराष्ट्रामध्ये जाळं उभं केलेलं आहे की असा मी माणूस पाहिला नाही की जो नुसतं बरेच नेते असतात जे स्वतःच्या विधानसभेपुरतं काम करतात, पण हा विनायक राऊत हे एक वेगळं मिश्रण आहे की मुंबईत गेले तर मुंबईतल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तिथल्या कार्यकर्त्यांना ते न्याय देतात। इतर भागात मग हिंगोली असेल, जळगाव असेल, मराठवाडा असेल, नागपूर असेल, विदर्भ असेल, ह्या सर्व भागामध्ये त्यांनी पक्षाचं एक नेटवर्क उभं करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेली आहे। मुंबईत गेल्यानंतर सेना भवनामध्ये अर्धा दिवस मातोश्रीवर आणि अर्धा दिवस पुन्हा ट्रेनचा प्रवास करून मग ते यवतमाळ असेल, विदर्भ असेल अशा ठिकाणी पोचून तिथे, कारण त्याची प्रचिती आम्हाला कशी आली की या भागामध्ये जेव्हा राऊतसाहेब उभे राहिले तेव्हा ह्या भागामध्ये त्या भागातले पहिल्या टप्प्यात ज्यांचं मतदान झालं तिथले सर्व नेते मंडळी असतील, जिल्हा प्रमुख असतील, तिथले प्रमुख नेते असतील, हे इथे त्यांच्या प्रचारासाठी त्यांना मदत करायसाठी आलेले आहेत। अतुलजी, बघितलं आपण तर संघटन कौशल्य त्यांच्याकडे आहेच, परंतु आत्ता बघितलं तर एक निवडणुकीचा माहोल जो काय तयार होतोय लोकांमध्ये तो म्हणजे की विकासाचा मुद्दा घेतला होतोय। त्यासोबतच बघितलं आपण तर विशेषतः जो काय महाविकास आघाडीकडून प्रचार होतोय किंवा भाजपाकडून संविधानाला धोका आहे, अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिमांना धोका आहे अशा पद्धतीनं, तर याकडे आपण कसं पाहता? बघा, आजचा परिस्थिती काय आपण सर्वच जाणता। देशामध्ये कशा प्रकारचं राजकारण चाललं आहे ते तुम्ही पाहता। आपलं संविधान, लोकशाही काय, बाबासाहेब आंबेडकरांनी जरी संविधान लिहिलं असेल तरी ते त्यावेळेला घटना लिहितेवेळी त्यावेळेचे पंतप्रधान आणि त्यावेळेच्या शिष्टमंडळाला विश्वासात घेऊन ते त्यावेळेला लिहिलेलं आहे आणि ते आपल्या महाराष्ट्र देशाचं संविधान आहे।
आपला देश हा जगातला सर्वात मोठा लोकशाही प्रधान देश आहे. व्यक्ती स्वातंत्र्याला इथे महत्त्व आहे. पण आता काय चाललं आहे तर व्यक्ती स्वातंत्र्य राहिलेलं नाही. प्रत्येकाला कुठे ना कुठे अडकवलं जातं आहे. म्हणजे एकतर आमच्याबरोबर राहा, नाही तर आमच्या विरोधात गेला तर दाबून टाकू. आज तुमच्या प्रसारमाध्यमांची काय अवस्था केली ते पाहाल. मध्ये लोकशाहीने एक बातमी दिली तर लोकशाही चॅनल बंद करण्यात आलं. जे NDTV विरोधात होतं तर त्याचं चॅनल खरेदी करून अदानीने लगेच घेतलं. म्हणजे अंबानी अदानीने फक्त सगळे चॅनल्स विकत घेऊन ती फक्त गोदी मीडिया म्हणून ते आज चालवली जात आहेत. एक प्रकारे जो आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो आज पत्रकारितेकडे किंवा मीडियाकडे पाहत होतो तो पूर्णच्या पूर्ण स्तंभच उखडायचं काम हे आता करतायत. म्हणजे लोकशाहीच धोक्यात आणलेली आहे. संविधान त्यांना बदलायचं आहे, घटना त्यांना बदलायची आहे आणि त्यांना आपल्या मनाप्रमाणे इथे राज्य करायचं आहे. हुकुमशाहीचा हा पहिला, डिक्टेटरशिपचा हा पहिला पाया आहे आणि तो ते रचतायत. आज मला सांगा, आजपर्यंत कधी लोकशाहीमध्ये तुम्ही पाहिलं का की लोकशाहीमध्ये सर्वोच्च म्हणून राष्ट्रपतीला मान दिला जातो, पण राष्ट्रपती उभी आहे आणि पंतप्रधान बसलेले आहेत. हे आजपर्यंतच्या पूर्ण इतिहासात देशाच्या कधी झालेलं नाही. काल तुम्ही पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॉर्म भरण्यासाठी, अर्ज देण्यासाठी राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू तिथे हजर आहेत. हे कधी शक्य होऊ शकतं का? म्हणजे हे काय चाललं आहे तर एक प्रकारे या देशातली लोकशाहीमध्ये सर्वोच्च म्हणून राष्ट्रपतीला मान दिला जातो, पण राष्ट्रपती उभी आहे आणि पंतप्रधान बसलेले आहेत. हे आजपर्यंतच्या पूर्ण इतिहासात देशाच्या कधी झालेलं नाही. काल तुम्ही पाहिलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फॉर्म भरण्यासाठी, अर्ज देण्यासाठी राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू तिथे हजर आहेत. हे कधी शक्य होऊ शकतं का? म्हणजे हे काय चाललं आहे तर एक प्रकारे या देशातली लोकशाही संपवायचं काम चालू आहे. भारतीय जनता पक्षातले जे काही सहिष्णू आहेत, ज्यांना खरोखर लोकशाहीची जाण आहे, ते 50% भारतीय जनता पक्ष यांच्याबरोबर नाही आहे आणि यांचं काम करणार नाही. इथं आपण स्थानिक पातळीवरती पाहिलं तर महायुतीचे उमेदवार असतील, नारायण राणे असेल म्हणा, किंवा त्यांची संपूर्ण प्रचार यंत्रणा जर बघितलं आपण, ती विकास ह्याच मुद्द्यावरती निवडणूक लढवताना दिसते. काय सांगाल? 100% म्हणजे नारायण राणे जर विकासावर लढत असतील तर मला अतिशय मनापासून आश्चर्य वाटेल की ज्या नारायण राणेंनी 35 वर्ष जे ह्या भागात लोक, त्यांच्याकडे पालकमंत्रीपद होतं, त्यांच्याकडे उद्योगमंत्रीपद होतं, त्यांच्याकडे दुग्ध विकास मंत्रीपद होतं, त्यांच्याकडे देशाचं, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद होतं, विरोधी पक्षनेतेपद, असं कुठलं पद आहे या महाराष्ट्रातल्या विधानसभेचं जे त्यांच्याकडे नव्हतं. पण एवढी सगळी महत्त्वाची पदं असतानासुद्धा, महसूल मंत्रीपद पण त्यांच्याकडे होतं. एवढी सगळी महत्त्वाची खाती असतानासुद्धा जो माणूस या 35 वर्षात या कोकणाचा विकास करू शकला नाही, ज्याने फक्त आपल्या कुटुंबाचा विकास केला, त्याला विचारा अगरवाल बिल्डर कोण, मुंबईतल्या सर्वात मोठ्या टॉवरमध्ये तुमचे किती पैसे लागलेत, त्याचा विचारा. आज नीलम कंट्रीसाईड कोणाचं, बजाजचा शोरूम कोणाचा, मेडिकल कॉलेज कोणाचं, इंजिनिअरिंग कॉलेज कोणाचं, त्याची उत्तरं ते देऊ शकतील का? आज त्यांनी एकतरी शासकीय मेडिकल कॉलेज आणलं का? एकतरी शासकीय तंत्रनिकेतन आणलं का? मग आज ह्या जिल्ह्यामध्ये तुम्ही शासकीय कोणती यंत्रणा राबवली नाहीत, सहकारामध्ये तुम्ही वाढवलं नाहीत आणि तुम्ही आता विकासाच्या गोष्टी करताय. आज सांगताय तुम्ही कॅलिफोर्निया करणार. अरे 35 वर्ष तुम्ही जो काय करू शकला नाहीत, आता तुम्ही काय करणार? आज तांबळडेगला जाऊन बघा. भुजबळ पर्यटन मंत्री असताना भुजबळ साहेब त्यावेळेला तांबळडेगला एक चांगलं सुंदर असं 5 स्टार पर्यटनाचं हॉटेल रिसॉर्ट झाला होता, ज्याच्यातून त्या भागातल्या सगळ्या 15-20 गावांना चांगले मिठभाव दहीभावपासून सगळी गावं सुधारली असती, त्या लोकांना रोजगार मिळाला असता. पण मी पालकमंत्री आहे, मीच तिथे उद्घाटन करणार, माझीच पाठी लागली बाई. ह्या एका हव्यासभेत नारायण राणेंनी त्या पूर्ण केंद्राच्या आणि महाराष्ट्राच्या पैशाची माती गेली. नारायण राणे हा या कोकणाला लागलेला शाप आहे. जोपर्यंत नारायण राणे त्याचा परिवार राजकारणात असतील किंवा राजकारणातल्या महत्त्वाच्या पदावर असतील, तोपर्यंत ह्या कोकणाचा विकास कदापि होऊ शकत नाही. नारायण राणे कुठलंही पद नव्हतं. नारायण राणेंच्या परिवार आता जेव्हा 5 वर्ष
शासकीय यंत्रणांपासून वंचित होता त्यावेळेला कोकणाचा खरा विकास झाला. कोकणामध्ये वैद्यकीय मेडिकल कॉलेज आलं, 500 बेडचं हॉस्पिटल आलं, तांबर्डेचं तुमच्या वेळागरला आपलं वेंगुर्ल्याला तिथे 5 स्टारच्या ताजच्या हॉटेलचं ॲग्रीमेंट झालं. म्हणजे ह्या का झालं? कारण त्यावेळेला शासकीय यंत्रणांवर दबाव नव्हता, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव नव्हता आणि त्याच्यामुळे प्रशासकीय अधिकारी चांगल्या प्रकारे न्याय देऊ शकले. त्यांच्यापुढे त्यांच्याकडनं काम करून घेणारे नेते हे या भागातल्या विकासाला महत्त्व देत होते, स्वतःच्या घरच्या विकासाला नाही तर त्या विकासाला. आज राण्यांना जी काही पदं मिळाली आहेत की राणे परिवाराला, ही फक्त शिवसेनेवर आगपाखड करायची, उद्धव साहेबांना अपशब्द बोलायचे, शिवसेनेच्या नेत्यांना आणि शिवसैनिकांना शिवीगाळ करायची, ह्याच्याच पोचपावती म्हणून त्यांना पदं मिळालेली आहेत. आज मला एक साधी गोष्ट विचारायची आहे सर्वांना आणि मला ती आवर्जून सांगायची. आज मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सन्माननीय मनोज जरांगे यांनी स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून स्वतःच्या आयुष्याचा होम करून एका समाजासाठी आरक्षणासाठी वाहून घेतलं. संपूर्ण महाराष्ट्राने ते पाहिलेलं आहे. पण अशा व्यक्तीला व्यक्तिगत शिव्यागाळ करण्याचा अधिकार हा राणे परिवाराला कोणी दिला? आज राणे परिवार जर स्वतःला मराठा समजतो तर तुम्ही त्या मनोज जरांगेंचं कौतुक करायला पाहिजे होतं. पण तुम्ही त्यांना शिवीगाळ केली, शिवराळ भाषा वापरली. पण ही शिवराळ भाषा आणि ही शिवीगाळ ही तुम्ही मनोज जरांगेला नाही केली तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला केलेली आहे. आणि तो संपूर्ण मराठा समाज यावेळेला तुम्हाला तुमच्या मतदानातून तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल, तुमची अवकात दाखवून देईल. कारण तुम्ही स्वार्थासाठी जिल्हा लुटला, कोकण लुटलं आणि आता समाजही तुम्ही बाजूला टाकलेला आहे, समाजालाही तुम्ही वेटीला धरलेलं आहे. त्याच्यामुळे मराठा समाज हा सहिष्णू समाज आहे, 18 पगड समाजाला बरोबर घेऊन जाणारा म्हणून मराठा समाजाकडे बघितलं जातं. पण हा समाज एकदा पेटला तर तो तुमची राख रांगोळी केल्याशिवाय राहणार नाही. मला मतदान आहे, जनतेला इथल्या स्थानिक मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? जनतेला मी सिंधुदुर्गवासीय हे बुद्धिमान आहेत. मी त्या सर्वांना नम्रपणे एवढंच आवाहन करेन, आपल्या देशाचं लोकशाही, आपल्या देशाची घटना, संविधान हे आपल्याला वाचवायचं आहे. आपल्या स्वतःचं व्यक्तिस्वातंत्र्य आपल्याला वाचवायचं आहे. आणि जो भस्मासूर हा 15 वर्षापूर्वी तुम्ही गाडलेला आहे, त्या भस्मासूर म्हणजे राणे परिवार, ह्या परिवाराला कुठल्याही परिस्थितीत सत्तेचं पद देऊ नका. अन्यथा पुढची 25 वर्ष ह्या कोकणाला विकासापासून वंचित राहावं लागेल. आपल्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळणार नाहीत. या भागामध्ये पुन्हा राडेबाजी, दहशतवाद वाढलेला दिसेल, ठेकेदार संस्कृती वाढलेली दिसेल आणि हुशार आणि बुद्धिमान मुलं ही घरी बसलेली दिसतील. शासकीय मेडिकल कॉलेज हे बंद करतील आणि स्वतःचं खाजगी मेडिकल कॉलेज चालवतील. इतक्या थऱ्याला जाणारी ही राणे परिवार आणि मंडळी आहेत. त्याच्यामुळे आपल्या जिल्ह्याला जर खरोखर न्याय द्यायचा असेल तर ह्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आप ह्या ज्या महाविकास आघाडी, इंडिया आघाडीने जो उमेदवार दिलेला आहे आदरणीय विनायकजी राऊत साहेब, ह्यांना त्यांच्या मशाल निशाणीवर बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा आणि आपल्या संपूर्ण कोकणाचा विकास हा त्यांच्या माध्यमातून आपण घडवून घेऊया. सिंधुदुर्ग जिल्हा शांत आणि सुसंस्कृत राहण्यासाठी आणि जिल्ह्याचा खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी राणे परिवाराला सत्तेपासून दूर ठेवून पुन्हा एकदा विनायक राऊत यांनाच विजयी करा असं आवाहन शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी केलेलं आहे. कॅमेरामन आनंद तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, वैभववाडी. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.